स्मशानभूमी 2 गावात तुफान राडा झालाय। दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमने सामने आले। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना ग्रामस्थांनी विरोध केलाय। गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नांदेडमधील मनूर संगम गावात हा वाद झालाय। अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्याने दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थांना तिथल्या गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला। दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमने सामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या 2 गावात हा वाद झालाय। मनूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली, परंतु ही जागा स्मशानभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे। आज मनूर येथील एका व्यक्तीचे निधन झाले आणि अंत्यविधी करण्यासाठी मनूरचे गावकरी संगमच्या गायरान जमिनीकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे दोन्ही गावचे ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी सतीश मोहिते। सतीश, काय घडलंय? धर्माबाद तालुक्यातील ही घटना आहे। मनूर गावातील एका व्यक्तीचा आज निधन झाल्याने त्याचा अंत्यविधी करायचा होता, मात्र मनूर गावाचं जे विस्थापन झालेलं आहे, मनूर हे जे गाव आहे ते गोदावरी नदी काठावर आहे आणि त्यासोबतच संगम जे गाव आहे, जी ग्रामपंचायत आहे, ते गाव सुद्धा गोदावरी नदीच्या काठावर आहे। मात्र मनूर गावामध्ये मनूर गावाचं विस्थापन झाल्यापासून स्मशानभूमी अस्तित्वात नाही। त्यामुळं मनूर गावातील जर एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा असेल तर पेच निर्माण होतो। तसाच आजही पेच निर्माण झाला होता। मात्र महसूल विभागाने काही महिन्यां अगोदर एक गावात संगम गावातील एक गायरान जागा जी आहे ती निश्चित करून दिली होती। मात्र ती जागा जी आहे ती अद्यापपर्यंत 7-12 वर्ष स्मशानभूमी म्हणून अधिकृत झालेली नाही। अशातच आज एक निधन झालं व्यक्तीचं आणि त्या मनूर गावातील व्यक्तीचा अंत्यविधी जो आहे तो त्याच संगम गावातील गायरान जमिनीवर नेत असताना संगम गावातील ग्रामस्थ मात्र मोठ्या प्रमाणात तिथे आले आणि त्यांनी हा अंत्यविधी करण्यासाठी रोखला। मात्र याची कोण अगोदरच पोलिसांना होती, त्यामुळं थोडा बहुत पोलीस बंदोबस्त अंत्यविधीसाठी तिथं तैनात होता। मात्र संगम गावातील लोकांनी तिथे विरोध केला, त्यामुळे परिस्थिती चिघळली होती। दोन्ही गावातील शेकडो जे नागरिक आहेत ते आमने सामने आले होते। त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मागवण्यात आला आणि पोलीस बंदोबस्तात मनूर गावातील त्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे। मात्र स्मशानभूमीच्या वादावरून त्या गावात दोन्ही गावांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। निश्चित धन्यवाद सतीश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।